हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग याच्यासाठी की आम्ही सकाळी ना 6:30 वाजता जे आहे फायनली 6:15 6:30 वाजता जे आहे ते निघालो होतो मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी. आणि फायनली 3 दिवस राहून जे आहे आम्ही निघालो होतो आत्ता. तर सकाळीचं निघायचं कारण म्हणजे प्रत्युषच्या पप्पांना ना ऑफिसलासुद्धा जायचं इकडून, म्हणून सकाळी 6:15 6:30ला घरातून निघालो, म्हणजे जेणेकरून गाडी वगैरे मिळायला अर्धा तास 15-20 मिनिट जे काही असेल ते जाऊन म्हणजे वेळेत ऑफिसपर्यंत ते पोहोचतील म्हणून. गाडीसुद्धा मस्त भेटली. प्रत्युष एकदम मस्त आरामात जे आहे आलेला, म्हणजे आम्ही दोघेच होतो गाडीमध्ये आणि मागच्या सीटवर प्रत्युष झोपून आला. आता आल्या आल्या जे आहे घरात एवढा सगळा पसारा होता, म्हणजे बॅग जी आहे ती अनपॅक केली होती. आता मनू मॅडम काही 2-3 दिवस भेटल्या नव्हत्या म्हणून त्यांनासुद्धा भेटलं. आणि आपली जी न चुकणारी कामं आहेत जी आपल्याला करावीच लागतात, 8 दिवस कुठे जावा, 10 दिवस जावा किंवा काही असू दे, आपल्याला घरी आल्यावर ही कामं करावीच लागतात. आणि येतानाच ना आम्ही बाहेरून जे आहे नाश्ता घेऊन आले होते, कारण प्रत्युषच्या पप्पांना लवकर ऑफिसला पोचायचं होतं. 2 दिवस सुट्टी झालेली त्यांची म्हणून. त्यांना जे आहे चालू डेट्समध्ये ना जास्त, म्हणजे 1 ते 12 तारखेपर्यंत जास्त वर्कलोड असतो, त्याच्यामुळे मग त्यांना लवकर ऑफिसला जायचं होतं. म्हणून मग मी येतानाच इडली सांबार वगैरे घेऊन आले होते. ते नाश्ता करून फ्रेश होऊन जे आहेत गेले होते ऑफिसला. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले ना मी रोजसुद्धा घरात म्हणजे आवरायला जी सुरुवात करते ना, म्हणजे प्रत्युषचा टिफिन वगैरे झाल्यानंतरच बेडरूमपासूनच सुरुवात करत असते. म्हणजे बेडशीट वगैरे नीट करण्यापासूनच मला, म्हणजे बेडरूम व्यवस्थित क्लीन असेल ना तरच मला छान वाटतं. आणि सगळ्यात पहिले मी तेच करत असते, बेडरूम छान आवरून घेत असते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर इथं मी ना बेडशीट जी आहे आलेलं चेंज केलेली, मुद्दामच मी ती चेंज करायची ठेवलेली, आधीच करायची होती मला ॲक्च्युली. पण 2-3 दिवस घरी पण होऊन नव्हतो आम्ही, त्याच्यामुळे मग मी तशीच ठेवलेली बेडशीट. आल्यावर सगळ्यात पहिले बेडशीट चेंज केली, छान बेडरूम वगैरे जो आहे तो आवरून घेतलेला होता. आणि मग त्याच्यानंतर मी जे आहे बाकीच्या कामांना लागले होते. मस्त इथं बेडरूम आपला छान आवरून झालं आहे. आणि आता कपडे वगैरे धुतले मी. सगळ्यात पहिले बेडरूम आवरल्यानंतर ना डायरेक्ट मी कपडे धुवून घेतले, कारण मस्त बाहेर बघू शकता ऊन पडलेलं आणि मला कपडे जे आहेत हाताने वॉश करावे लागतात. मशीन नाही आहे माझ्याकडे. आणि ठीक आहे, म्हणजे अशा वेळी ना कधी कधी वाटतं खरंच यार मशीन पाहिजे, म्हणजे खूप हेल्प झाली असते. आत्ता जर मशीन असते ना माझा वेळ वाचला असता, कारण एवढे कपडे जे आहेत ते मला हाताने धुवावे लागलेले. एकतर म्हणजे नाही का, प्रवास एवढा जास्त जरी नसला ना तरी सकाळी लवकर उठवून निघायचं आणि मग परत गाडीतून वगैरे यायचं, थोडाफार का होईना कंटाळा येतोच. तसंच मलाही झालेलं. सकाळी लवकर उठलेलो, 6:15 6:30 वगैरे घराच्या बाहेर निघलो, रात्री त्यात उशिरा झोपलेलो, त्याच्यामुळे सगळाच कंटाळा आलेला. आणि एवढे सगळे कपडे जीवावर आलेले खरं तर धुवायचे, पण म्हटलं नको, ते जर तसे ठेवले ना मी तर ते तसेच राहतील, कामं काही संपणार नाहीत म्हणजे बाकीची सुद्धा. म्हणून सगळ्यात पहिले मी आधी कपडे धुवून घेतले. बाकीची कामं करत बसले ना की मला कंटाळा येणार आणि कपडे मग राहून जातील. या हिशोबाने मी सगळ्यात पहिले कपडे धुतले आणि आले किचनमध्ये. आता किचनमध्ये 2-3 दिवस नव्हते, तर मग झुरळं वगैरे जे आहे ते किचनवर फिरतात असं आपल्याला वाटतं. आणि मे बी फिरतच असतील घरात कोणी नसल्यावर. थोडे का होईना इकडे तिकडे किडे होतातच, त्याच्यामुळे मी आलेल्या असा मस्त गॅस जो आहे. आणि मला ना एरवीसुद्धा गॅस असा पूर्ण छान धुवून घेतल्याशिवाय असं क्लीन केल्यासारखं वाटत नाही माझ्या मते. माझ्यासारख्या खूप जणी असतील तुम्हीसुद्धा की ज्यांना असा गॅस ओटा, म्हणजे शेगडी ओटा असा छान पाण्याने धुतल्याशिवाय काही चैन पडणार नाही, छान समाधान, म्हणजे गॅस धुतल्याचा आनंदच मिळणार नाही असं मला वाटतं. माझं पण तसंच आहे बघा. मी असं मस्त गॅस धुवून काढल्याशिवाय घासून मला ते असं सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही की आपण गॅस पुसला आहे किंवा स्वच्छ केलं आहे म्हणून. तर गॅस वगैरे धुवून घेतला आणि आपली रोजची जी कामं आहेत ती करून घेतली. आता मी इथं फरशी जी आहे ती पुसून घेते, कारण आजचा जो दिवस आहे ना माझा अख्खा कामामध्ये जाणार आहे पूर्ण दिवस. आणि जर कंटाळा केला ना तर मग कामं जी आहे ती तशीच राहून जातील. आणि संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे मला अजिबात वेळ नसतो, म्हणजे 4-4:30 वगैरे गाडीवर गेल्यानंतर मग घरी यायला 8-8:30 वाजतात. आणि मग त्याच्यानंतर कायच आपण क्लिनिंग करणार आहे किंवा कपडे वगैरे काय धुणार आहे, स्वयंपाकाची तयारी, हे ते सगळंच चालू असतं. त्याच्यामुळे ना मी कंटाळा न करता सगळी कामं जी आहेत ती म्हणजे नॉनस्टॉप पटापट आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर माझं नेहमीचं रोजचं महत्त्वाचं काम, पाणीपुरीच्या गाडीची जी आहे ती मला तयारी करायची होती. आता तुम्ही म्हणाल की तू सकाळी आली तर वाटाणा कोणी भिजवला, तर मी ना वाटाणा आधीच भिजवायला सांगितलेलं बहिणीला.
तर इथं वाटाणा वगैरे छान भिजलेला, त्याच्यामुळे मी लगेच तो म्हणजे लवकरच हे मी करत होते 12 वाजता वगैरे, जेणेकरून ना मला दुपारी थोडा वेळ का होईना झोपायला मिळावं या हिशोबाने ही सगळी जी आहे पटापट कामं करणं चालू होतं. म्हणजे खरंच खूप असं दमल्यासारखं वाटत होतं. म्हणून मग ही सगळी कामं जी आहेत ती पटापट मी म्हटलं न बसता केली ना एकाच याच्यामध्ये कामं तर खरंच पटपट होतात. आपण जर एक काम करून बसलो परत थोडा वेळ नाही का रेस्ट घेतला, दुसरं काम केलं तर खूप असा दिवसच अख्खा रेंगाळत जातो असं मला वाटतं. त्याच्यामुळं अजिबात कंटाळा न करता पटापट सगळी कामं वन बाय करून घेतलेली आहेत एकामागे मग. आणि इथं मी आता रगडा एकीकडे शिजायला टाकला, एकीकडे गोड पाणी जे आहे ते तयार होते आणि तोपर्यंत माझं इथं बटाटा वगैरे त्याच्यात सोलून टाकणं आणि प्रत्युषचं पण ना खूप मध्ये मध्ये करणं चालू होतं. त्याला काहीतरी करून हवं होतं ॲक्च्युली, म्हणून तुम्हाला सॉस वगैरे जे आहेत ते काढून देतो आहे. तर असं मी त्याच्यासाठी मला वाटते अंडं का काहीतरी करायचं होतं म्हणून तो मध्ये मध्ये करत होता. तर मस्त त्याला पण मी ऑमलेट वगैरे करून देणारच आहे, पण दोन्ही तिन्ही गॅस जे आहेत ते माझे बिझी होते, त्याच्यामुळे त्याला थोडंसं होल्डवर ठेवलेलं होतं मी. आणि इथं जे आहे तिखट पाण्याची तयारी करायला घेतलेली. आता खरंच लोकांना असं वाटतं जर व्यवसाय असेल ना तर माणूस सोपं असतं सगळं, पण पण तसं अजिबात नाही आहे. म्हणजे एखादा जर आपला व्यवसाय असेल ना तर आपल्यावर खूप जास्त जे आहे ती जिम्मेदारी असते किंवा टेन्शन असतं. आता इथं जर मी कुठे काम करत असते ना तर मी एक फोन करून सांगू शकले असते की मी नाही येणार, पण इथे मला असं करता येत नाही आहे माझा बिझनेस असल्यामुळे. म्हणजे मलाच तसं करावंसं वाटत नाही. 3-4 दिवस ज्या आहेत त्या ऑलरेडी सुट्ट्या झाल्या होत्या, त्याच्यामुळे आज सुट्टी नाही घेऊ शकत मी. आणि तसंही म्हणजे असं विनाकारण सुट्टी घ्यायला मला आवडतच नाही, म्हणजे प्रत्युषच्या पप्पांना आणि मलासुद्धा. आता ठीक आहे इथं कंटाळा वगैरे आला आहे, पण मी दुपारी थोड्या वेळाच्या आहे आराम करून मग निवांत 4:30-5 वाजता गाडीवर जाऊ शकते. या हिशोबाने मग मी लवकरच जे आहे ते सगळं बनवून ठेवलेलं आहे. आणि शेवटी आपलं काम म्हणजे ऑफिसचं काम असेल किंवा एखादा बिझनेस असेल, सगळ्या गोष्टी येऊन थांबतात त्या पैशावरच. आपण 4 पैसे मिळवण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी करत असतो किंवा आपल्या त्या पैशांवरती अजून सगळ्याच गोष्टी म्हणजे डिपेंड असतात. म्हणजे इकडे द्यायचे असतात, EMI असतात, रेंट असतं, बिल असतं, त्याच्यामुळे एवढ्या सुट्ट्या नाही करू शकत मी. तर असो, आता प्रत्येकाचं जे आहे ते वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे मग मी ठीक आहे दुपारी मी थोड्या वेळा आराम करेल आणि मग जाईल गाडीवरती, असं मी माझं चालू होतं. म्हणूनच मी पटापट जे आहे ते आवरून घेतलेलं आहे. तर प्रत्युषला ना मला आता ऑमलेट बनवायचं आहे याच्यानंतर. त्या अगोदर मी इथं गोड पाणी, तिखट पाणी, रगडा, ठेचा जे काही लागतं सामान ते बनवून पिशव्या वगैरे मस्त भरून जे आहे मी साईडला ठेवून देणार आहे. आणि जेवण करून थोडासा जो आहे आराम करणार आहे. आणि चला माझी कामं काही दिवसभर संपणार नाही. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.